आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने आजपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत पोहोचले. आजपासून 2 दिवस ते विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, अर्थतज्ज्ञ, नवोन्मेषकर्मी तसंच शिक्षणतज्ज्ञ यांच्या भेटी घेणार आहेत. 1 मार्चला ते नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. उभय नेते भारत आणि कॅनडा दरम्यानच्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील. राज्यात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी 1 मार्चपासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. परवाना, फिटनेस आणि विमा नसलेल्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर मोटार परिवहन विभागानं कडक कारवाई, नियमित तपासणी आणि जनजागृतीवर भर द्यावा असे निर्देश देण्यात आले आहेत. भंडाऱ्यात धान खरेदीची मर्यादा संपल्यानं शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर धान खरेदी संघटना आणि किसान संघ यांनी आज आंदोलन केलं. हजारो शेतकरी मोर्चात सहभागी होत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. प्रशासनानं तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य दैवत माता महाकाली यात्रेला 19 मार्चपासून सुरुवात होत असून त्याच्या नियोजनाचा आढावा महापौर संगीता खांडेकर यांनी मनपा मुख्यालयात घेतला. यापूर्वी त्यांनी यात्रा परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. भाविकांच्या गर्दीचं नियोजन, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, अग्निशमन, CCTV, स्वच्छता आणि वाहनतळ व्यवस्था काटेकोर करण्याचे निर्देश देण्यात आले. उष्माघात प्रतिबंध, नियंत्रण कक्ष, महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि आपत्कालीन स्थलांतराची तयारी ठेवण्यावर भर देण्यात आला. हवामान. पुढील 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. काही ठिकाणी आकाश अभ्राच्छादित राहील. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.